महानगरपालिकेच्या विजेच्या खांबावरून दुकान उद्घाटनासाठी विजेच्या वायरी घेण्याचा प्रताप साई टेलिकॉम दुकान मालकाने केला असल्याचे दिसून येत आहे। पनवेल शहरामध्ये पनवेल महापालिकेतर्फे विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल उभे केलेले आहेत। या ठिकाणी पोलवर स्ट्रीट लाईट उभारल्या गेल्या असून संध्याकाळी व रात्री त्याचा फायदा नागरिकांना होत असतो। मात्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुने आदर्श हॉटेल समोर नुकतेच साई टेलिकॉम दुकान नव्याने सुरू होत आहे। या दुकानाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते शनिवारी 14 मार्च रोजी होणार आहे। मात्र त्याआधीच दुकान मालकाने या ठिकाणी मंडप टाकणे, हॅलोजनसाठी लाईट घेणे काम सुरू केले व त्याने चक्क पनवेल महापालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलालाच वायरी जोडून टाकल्या आहेत। खरे तर हे पूर्णपणे अनधिकृत असून इतके मोठे दुकान टाकायचे आणि वीज चोरायची असा प्रकार दुकान मालक करत असल्याचे दिसून येत आहे। याबाबत पनवेल महापालिकेचे पथप्रकाश विभागाच्या अधिकाऱ्यांना फोटो व्हिडिओ पाठवले असून त्या ठिकाणी कर्मचारी जाऊन आले। मात्र याबाबत काय कारवाई करणार असे विचारले असता आम्ही त्यांना पत्र देतो असे सांगण्यात आले। पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी याबाबत लक्ष द्यावे व संबंधितांवर वीज चोरी करण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।